एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। प्रभाग क्रमांक 26 मधील द्वारकानगर मधील अंतर्गत रस्त्याची दुरवस्थेबाबत नगरसेवक राजश्री चव्हाण यांचा पाठपुरावा। प्रभाग क्रमांक 26 मध्ये द्वारकानगर मध्ये जवळपास 20 ते 25 वर्षापासून कुठल्याच सोयी सुविधा नव्हत्या। त्या भागातील नागरिक 100% टॅक्स भरून सुद्धा त्यांना पालिकेकडून कुठल्याच सोयी सुविधा मिळत नव्हत्या। त्यामुळे अनेक नागरिक सुविधांपासून वंचित होते। 2017 साली झालेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक राजश्री चव्हाण या निवडून आल्यानंतर प्रथमच पाण्याची पाईपलाईन व नंतर ड्रेनेजचे काम करून देण्यात आले होते। डावरे कॅन्टीन ते गुरुदेव दत्त नगर भाग 5ला सोडणारा रस्ता अत्यंत खराब झालेला होता। तेथे चालणे सुद्धा मुश्किल झाले होते। नगरसेवक राजश्री चव्हाण यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून शासनाच्या नगरोत्थान योजनेतून सदर रस्त्याचे काम करून दिल्याने अनेक नगरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। रस्ता झाल्यामुळे अनेक नागरिकांनी नगरसेवक राजश्री चव्हाण यांचे आभार अजूनही मानत आहेत। काल झालेल्या पावसामुळे द्वारकानगरमध्ये अंतर्गत रस्ते नसल्यामुळे नागरिकांना असंख्य त्रासाला सामोरे जावे लागत होते। या प्रसंगी आपली वाहन डांबरी रोडवर लावून चालत घरी जायची वेळ आली होती। सदर समस्याबाबत द्वारकानगरमधील जागरूक नागरिक म्हणून संबोधले जाणारे जाधव मेजर यांनी ही बाब नगरसेवक राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर प्राधान्याने तेथे मुरूम उपलब्ध करून दिला होता। परंतु झोन 5 कडील जेसीपी नादुरुस्त असल्याबाबत झोन 5 कडील अधिकारी यांनी कळवली। ही बाब सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त डॉक्टर श्री सचिन ओंबासी यांना सादर समस्याबाबत सांगितल्यानंतर तातडीने आपत्कालीन कार्यालयाकडून जेसीबी उपलब्ध करून दिला व जेथे पाणी साचले आहेत तेथे मुरूम टाकून जेसीबीने पसरवून घेऊन रस्ता व्यवस्थित करून दिला।